नमस्कार, मी चंद्रकांत निकम. आज 26 मे 2021 अर्थात बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं कवयित्री अष्टगाथा कावडे यांची सुंदर अशी एक कविता मी आपणासमोर घेऊन येत आहे. कवितेचं शीर्षक आहे पिंपळ मला होऊ दे. गार सावली देईन तुला, मला उन्हात जडून पाहू दे. गार सावली देईन तुला, मला उन्हात जडून पाहू दे. नकळत तुटलेलं पान माझं मला तुझ्याच खिशात देऊ दे. आयुष्य शेवटी एकांत आहे, एकदा पिंपळ मला होऊ दे. एकदा पिंपळ मला होऊ दे. माझ्या हातून तुझ्या हातात मला सहज सोपवून घेऊ दे. माझ्या हातून तुझ्या हातात मला सहज सोपवून घेऊ दे. दारातल्या बागेतून घरातल्या कुंडीत मला हळूच लपून येऊ दे. शब्दकथा थांबते कधीतरी, शब्दकथा थांबते कधी करी. मला शब्दांता पलीकडे जाऊ दे. आयुष्य शेवटी एकांत आहे, एकदा पिंपळ मला होऊ दे. कालच्या रोपट्यात जीव तुझा, आजच्या वृक्षाचा प्राण मला होऊ दे. कालच्या रोपट्यात जीव तुझा, आजच्या वृक्षाचा प्राण मला होऊ दे. आजन्म सुख देण्याचं वचन मला या 5 पानात घेऊ दे. आयुष्य शेवटी एकांत आहे, एकदा तो पिंपळ मला होऊ दे. गूढ ज्ञानाचं गोड गुपित मला सर्वांना वाटून देऊ दे. गूढ ज्ञानाचं गोड गुपित मला सर्वांना वाटून देऊ दे. असंख्य बुद्ध यावे जन्मास, मला तो बोधिवृक्ष राहू दे. आयुष्य शेवटी एकांत आहे, एकदा पिंपळ मला होऊ दे. आयुष्य शेवटी एकांत आहे, एकदा पिंपळ मला होऊ दे.